ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। काल दुपारी झालेल्या अवकाळी पावसामुळे मुंबईला मोठा तडाखा बसला। घाटकोपर इथं वादळी वाऱ्यामुळे एका पेट्रोल पंपवर महाकाय होर्डिंग कोसळलं। या दुर्घटनेतल्या मृतांचा आकडा आता 14 वर गेलेला आहे। घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात 13 तर सायन रुग्णालयात उपचारादरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झालाय अशी माहिती घाटकोपर पोलिसांनी दिलेली आहे। 43 जणांवर अजूनही उपचार सुरू आहेत। यातल्या एकाची प्रकृती गंभीर आहे। 31 जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। आतापर्यंत 74 जणांना वाचवण्यात आल्याचं मुंबई महानगरपालिकेनं सांगितलेलं आहे। दरम्यान दुपारपर्यंत रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण होण्याची शक्यता आहे। सध्या घटनास्थळी काही क्रेन आणल्या गेल्या असून त्यांच्या सहाय्यानं हे होर्डिंग उचलण्याचं काम सुरू आहे। घटनास्थळावरनं आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी। काल मुंबईमध्ये आलेल्या अवकाळी पावसामुळे आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जे होर्डिंग पडलं घाटकोपरला, त्या साईटवर सध्या मी आहे। अतिशय मन विषण्ण करणारी परिस्थिती या ठिकाणी आहे। माझ्या आजूबाजूला जर तुम्ही पाहिलात तर या होर्डिंगमुळे चेपलेल्या खाली दबलेल्या गाड्या तुम्हाला दिसून येतील आणि काय परिस्थिती झाली या गाड्यांची हे तुम्हाला दिसून येतील, कारण की ह्या गाड्या ज्या आहेत त्या अक्षरशः जमिनीला टेकलेल्या आहेत। आता काय करण्यात येतंय, आज दिवसभर एनडीआरएफचं जे रेस्क्यू ऑपरेशन आहे ते कसं चालेल याची माहिती सध्या आपल्याला मिळालेली आहे। समोर आपण एक मोठी क्रेन बघतोय। ही जी क्रेन आहे ती आतापर्यंतची सगळ्यात मोठी क्रेन आहे आणि याच क्रेनच्या सहाय्याने हे जे होर्डिंग आहे ते उचलण्याचं काम केले जाणार आहे, प्रयत्न केले जाणार आहेत। आता ही एकच क्रेन नाहीये, तर अशा आणखीन 3 ते 4 क्रेन या साईटवर आणलेल्या आहेत। एनडीआरएफच्या जवानांच्या मदतीने प्लॅनिंग केले जाते की कोणकोणत्या ठिकाणी क्रेन लावण्यात येईल आणि कशा प्रकारे एकाच वेळी हे जे संपूर्ण होर्डिंग आहे, लोखंडाचं स्ट्रक्चर आहे ते उचलण्यात येईल याची प्लॅनिंग केली जाते। त्यामुळेच एका बाजूला ही क्रेन आहे तर दुसऱ्या बाजूला आणखीन 2 क्रेन ठेवण्यात आलेल्या आहेत। या अजून 1 ते 2 क्रेन आल्याच्या नंतर हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले जाईल आणि एकाच वेळी हे होर्डिंग जे आहे ते उचलण्याचं काम केलं जाईल, जेणेकरून आतमध्ये मध्यभागी जर कोणी अडकलेलं असेल, अजूनही जिवंत असेल तर त्यांना काढण्यात येईल। काल 100चा आकडा सांगण्यात येत होता की 101 माणसं जी आहेत ते आतमध्ये अडकली आहेत, त्यामुळे आतापर्यंत 88 माणसं बाहेर काढण्यात आलेली आहेत। अजून काही माणसं आतमध्ये अडकलेली असू शकतात, त्यापैकी काही जिवंत देखील असण्याची शक्यता आहे आणि आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू या घटनेत झालेला आहे अशी माहिती मुंबई महानगरपालिकेकडून मिळालेली आहे। कॅमेरामन विनेश अक्षय भाटकर, एबीपी माझा, घाटकोपर। 500 टन वजनाच्या क्रेनच्या सहाय्यानं आता मधले 2 गर्डर उचलले जाणार आहेत। त्याखाली काही माणसं अडकली असण्याची शक्यता आहे ते आणि पडताळून पाहिली जाणार आहे अशी माहिती एनडीआरएफनं दिलेली आहे। एनडीआरएफच्या 2 टीम्स या ठिकाणी काम करतायत असंही सांगितलं गेलंय। या संदर्भात एनडीआरएफचे असिस्टंट कमांडर निखिल मुधोळकर यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी। माझ्याबरोबर असिस्टंट कमांडर एनडीआरएफचे निखिल मुधोळकर सर आहेत। निखिल सर, काय सांगाल, तुमच्याच पूर्ण नेतृत्वामध्ये सगळी बैठक या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे, आतापर्यंत काय परिस्थिती आहे, किती लोकांना रेस्क्यू केलेलं आहे, काय सांगाल? टोटल 88 जणांना आम्ही इथून काढलेलं आहे। त्यापैकी 14 जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केलेलं आहे। 31 जणांचा डिस्चार्ज हॉस्पिटलमधनं झालेला आहे। बाकी लोक अजूनही हॉस्पिटलमध्ये आहेत। रात्री 2च्या सुमारास आम्हाला या हायड्रोलिक क्रेनच्या सहाय्याने ते 3 मोठे गिर्डर्स होते समोरच्या साईडचे, त्यांना आम्हाला उचलायला शक्य झालं आणि त्यानंतर तिथे खाली सर्च केलं गेलं। तर सर्चमध्ये जे 4 व्हीलर्स होत्या, 4 चाकी गाड्या होत्या, त्यामध्ये जे फसलेले लोक होतात त्यांना आम्ही 9 जणांना बाहेर काढलं। त्यापैकी 9 जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं आणि इथे एनडीआरएफच्या टोटल 2 तुकड्या आम्ही कार्यरत आहेत। 28 आणि 25 जणांच्या 2 तुकड्या आम्ही इथे कार्यरत आहेत। सर, किती अवघड आहे हे रेस्क्यू ऑपरेशन करणं, कारण की आम्ही बघतोय काही मोठ्या 220 टनांच्या क्रेन्स आणलेल्या आहेत आता तुम्ही, तर किती अवघड आहे रेस्क्यू ऑपरेशन करणं आणि काय मोडस ऑपरेंडी असेल, आता कशा प्रकारे रेस्क्यू ऑपरेशन पुढचं उर्वरित केले जाईल? ऍक्च्युली हे 500 टनाचं जे आहे ते हायड्रोलिक क्रेन्स आहेत। त्या 2 क्रेन एकाच वेळेस दोन्ही साईडनी उचलून राहिल्या, त्यामुळे आम्हाला एक खाली कमीत कमी 4 फूट ते 3.5 ते 4 फुटाचा स्पेस मिळतो। त्या स्पेसमध्ये जाऊन आम्ही आतमध्ये जाऊन त्या स्पेसमध्ये आमचे एनडीआरएफचे रेस्क्यूअर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तिथे जाऊन सर्च करून राहिले आहेत की अजूनही कोणी तिथे जिवंत असेल तर त्यांना आम्ही काढू शकतो।
सर काय शक्यता वाटली का सांगितलं अजून किती लोक अडकल्याची शक्यता आहे कारण की काल 100चा आकडा पालिकेकडून सांगण्यात येत होता की शक्यता आहे आता किती असू शकतात काय सांगा आतापर्यंत आपण 88 जणांना टोटल काढलेलं आहेत आणि 2 गिर्डर जे आहेत 2 जे मोठे पोल्स आहेत त्यांना आपण अजूनपर्यंत वरती उचललेलं नाही आणि त्याचीच प्रक्रिया आता सुरू आहे. हायड्रोलिक जे क्रेन आहेत ते त्यासाठीच लागलेली आहे. जेव्हा ती क्रेन त्या गिर्डरला दोन्ही गिर्डरला उचलेल त्यानंतर आपण तिथे सर्च करून त्यानंतर मग आपल्याला कळणार की तिथे अजून किती जण अडकलेले आहेत. पेट्रोल पंप असल्यामुळे जास्त दिक्कत होतीये. पेट्रोल पंप असल्यामुळे आम्ही जे गॅसोलिन बेस्ड कटिंग इक्विपमेंट्स एनडीआरएफ कडे आहे ऑक्सिफ्युएल कटर्स आहेत ते आम्ही इथे यूज करू शकून नाही राहिलोय कारण त्यामुळे पुन्हा ब्लास्ट आणि फायर होण्याची शक्यता आहे. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामन विनय अक्षय भाटकर एबीपी माझा मुंबई.